नांदगावकर. राम 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 राम. काय माळवे साहेब कसं काय चाललंय? बरं आहे तुमचं? बरं चाललंय. तुमचं कसं काय? यंदा पाणी पाऊस बरं आहे ना? बरं आहे बरं आहे. सगळं व्यवस्थित आहे. सगळ्या भागावर रोग गेला यंदा. भातावर रोग गेला का? हा माणसावर नाही गेला डबल झालं. असं झालं काय? पण बाकीचं कसं काय चाललंय? नाही माझं ठीक आहे. हा जरा मी आहे थोडस टेन्शन मध्ये. का? पण ते टेन्शन आता सावरायचं म्हटलं तर ते तुमच्या जणी तुम्ही म्हातारा माणूस आहे, मी पण म्हाताराच झालोय. पण आता तुमच्यापेक्षा जरा मी तर नाही. पण मला म्हणायचंय गावची यात्रा जी आहे हा आपण सर्व दोघांनी बरोबर करण्यापेक्षा काय उपयोग नाही. आहे की नाही? त्याकरता माझ्या ओळखीचा माणूस आपला गावचा कार्यकर्ता कोण? कन्हैया कोळी वावर हेरेकर हा, यांना बोलून घेतलं पाहिजे. घ्या बोलून. अहो कन्हैया हे वावर हेरेकर त्यांना एक महत्वाचे राम राम. कसं काय चाललंय बाबू? असं का? बाकीचे काय माती खातात का? तीन वाटीची अहो ती दिली होती. हा हो मग अरे प्रगती प्रगती मुंबईला जाऊन सध्या 2 नंबर झालं, 1 नंबर मध्ये चालू आहे. असं भरपूर पैसा कमवला. होय. आपल्या गावच्या यात्रेसाठी गेलं पाहिजे. गेलं पाहिजे. सकाळच्या पारी गावाला आलो. बर. सकाळच्या पारी आंघोळ वगैरे केली. हा. चला मला मित्रांच्या गाठी घ्यावी. अगदी खरंय. भाऊसाहेबांच्या घरापाशी आलो. बर. यांच्या बंगल्यापाशी आवाज येतो, भाऊसाहेब भाऊसाहेब कोण आहे? आवाज दिला. बर आता ह्यांची बायको सकाळच्या पारी गच्चीवरती आंघोळ करत होती. हा केस वाळवत होती. हा हा आम्ही खाल्ले बघते. हा. आता मला काय दिसणार आहे? केस सगळे केस. अरे माझ्या घरापर्यंत गेला. अरे डोक्याची केस वाळवली. अहो तुमची मंडळी वरती माडीवरती केस वाळत होती. शेकडे खाल्ले गेला. आम्हाला खाल्लं बघितलं काय दिसणार आहे? मग ते सांगतो. तसं एका बायकोनं मला बघितलं. हा मला म्हणते दाजीबा, बर तिकडे तिकडे काय बघताय? हा चला. ओ जिनेच्या पायऱ्या. तुम्ही राहायला कुठं आहे? दुसऱ्या हो मजल्यावर. हो हो जिनेच्या पायऱ्या कसा कसा चढून गेलो. बर त्याच्या बायकोनं पाण्याचा दाबा आणून दिला. मला म्हणले दाजीबा, बर बरेच दिवसातून तुम्ही आलाय. असं थोडंसं दूध पिऊन जावा. हा. आणि याला भिक्षा पेट नाही माहिती आहे का तुम्हाला? अहो, आता तुम्ही ती नवीन म्हस आणली का नाही? आमच्या म्हशीचं दूध पिऊन असं म्हणले असं. त्याची बायको आमच्या खोलीत गेली. बर घराचं दूध काढलं. फ्रीज मधले रे. हा 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 फ्रीज मधलं घराचं दूध काढलं. बर. गरम करून मला आणून दिलं. बर. दूध वगैरे पिलो. शाबास थोडा वेळ गप्पा मारल्या. हा. त्याची बायको म्हणली, हा. दाजीबा, बरेच दिवसातून तू आलाय. हा हा थोडंसं करूनच जावा. नक्की बरं केलं. तुमची बायको काय म्हणली? थोडंसं करून जावा काय म्हणली. करून जा? जेवण जेवण म्हणतोय तू. आता रात्रभर प्रवासाने थकलेलो. होतं काय? त्याच्या बायकोने घरात दूध दिलेलं दूध पिऊन माझ्या डोळ्यामध्ये धुंदी. तर झोप लागली मला. तिथं ह्यांच्या घरात हो. हा त्याच्या बायकोने गरम गरम स्वयंपाक केला. बर मी झोपलो त्या रूमकडे आले. हा. मला म्हणते दाजीबा उठा, दाजीबा उठा. तर मी कुठं उठतोय? नाही ना त्याची बायको डोक्याला हुशार. हा हलवून उठावून केलं की ताट. काय मला ऐकायला आलं. काय म्हणली? अरे मला असं हलवून उठावून जेवणाचं ताट केलं. काय केलं? काय त्या ताटामध्ये पदार्थ? 2 लाडू, हा. कापडी, कानवळा, चपाती, त्याच्यावर शापूची भाजी. असणार त्याला काय खाऊ मला काय कळलं. मग काय लाडू दिसलं मोठं. हा त्याला 2 लाडू दाबलं. काय म्हणला? ए, तो लावले नाही तो. कानाला जागती जागेला चुरायला. बर. कापणी कशी तरी चाबाली दिली, कोपऱ्यात फेकून नेली मांजराने पळवून. बर. खाली राहिली चपाती, शापूची भाजी. मग काय तर अरे तुम्हाला तर माहिती आहे, भाजी मला आवडत नाही. नाही आवडत शापूची भाजी इकडे तिकडे सारली. हा. जेव्हा काय लावलाय चपाती वाटला. आराम थोडा. आम्ही काय चापाची भाजी तुला दाताला अडकत होती का? बरं. जाऊ दे मित्र हो. हा. त्याने म्हणाय, मित्राला भेटल्यानंतर काहीतरी व्हिडिओ राहत असतो. टिंगल केल्याशिवाय कोणी शिंगल पाडत नाही. हा, आपण जर एकाला दोघाला तिघं. हा. 3 तिघांनी काम बिघड नसावं. बरोबर आहे. आपल्या तिघामध्ये 4था मित्र कोण? तो गौरव वनसोडे. गौरव वनसोडे बरोबर आहे. त्यांना बोलवून घेतो. एक काम करा तुम्ही गौरवला बोलून घ्या. गावकीची हिशोब आहे माझ्याकडं. मला ती वही काढायची, चेक करायची. तुम्हाला कार्यक्रमाला आणणारा पैसे द्यायचे. मी पुढे जाऊन ती तयारी करतो. चालेल चालेल. हा. तुम्ही तयारीला लागा. गौरवला बोलून घ्या. हो. आणि मी वगैरे जमा करतो. ओ गौरव वनसोडे. एका बुक्कीत
पाच पाडी तुझं हा माणूस माघारी सारखी एका जाता खुरावतीया सारखी भारतीय लईच नालायक आहे तुझी बायको काय चाललंय तुमचं अरे काय तुला माहिती का हा. आपल्या गावची आली यात्रा यात्रा सत्यनारायणच्या पूजेला आपल्या गावामध्ये यात्रा देवाची हरशी खेळाचा तमाशा ठेवायचा आहे हा अखिल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजत असलेला हर्षिकर लोकनाट्य तमाशा म्हणलं हे आपण काय तमाशांची मशाला मेरी माणसं आहे काय मग रे ए, आपण आता लय मोठं झालं मोठं झालंय. बेटा आता गावड्याला आणू का तुमच्यासारखा मग ए ती गावात बसायचं तंबाखू खायची निवड खायचं फुकायचं कट्ट्यावर सगळं त्याचं लाल करून टाकायचं ती सोडून दिलं या मग आता काय करतोय मुंबईला गेलो होतो मुंबईला जाऊन हा 10 एकर जमीन घेतली काय बोलतोय आज जिथं गुंठा मिळत नाही तिथं 10 एकर घेतली लगा तिथं कोणता मिळत नाही तिथं 10 एकर जमीन खरेदी केली पण तसा दिलो नाही हा. आमच्या बापाने मला गुरागत मारला हा. म्हणून बापाची तिजोरीत 10,000 रुपये घेऊन मुंबईला गेलो म्हणजे 10,000 तिजोरीतले घेऊन गेला घेऊन गेलो हा. कामाला कष्ट केलं कामाला कष्ट केलं 10 एकर जमीन घेतली. 10 एकर जमीन खरेदी केली जमिनीत करायचं काय काय करायचं काय आपल्या कृषी भांडवल भांडवल नाही सगळा ऊसच केला काय बोलतोय मुंबईमध्ये ऊस केला आणि पुढे काय झालं पैशाचा डबल पैसा केला पाहिजे डबल पैसा केला पाहिजे केला पाहिजे का नाही हा ऊस 2 वर्षाचा झाला हा आता ऊसाला तोड आणायची. आणायची कुठला वही काढून आणि सापड आलो असं 3 डायधर मासे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा तसा सोलापूरला गेलो हा हा, सोलापूरला गेलो हा तिथं साहेबाची गाडी घेतली साहेबाची गाडी मला घेतली 2 वर्षाचा ऊस झालाय हा उसाला तोड कधी यायची आहे कधी यायचे अजिबात काळजी करणार मला बोलतोय साहेब हा घरी जावा तर वाटतं काही एकच मागणं म्हणजे तुम्ही घरी जाऊस तर ऊसाच्या चाका आल्या हा ऊस तोडून कारखान्याची ऊस तोडून कारखान्यावर गेला गेला कारखान्याचा काटा पिटा झाला काटा झाला ऊसाचा काटा झाला झाला ऊस टेबला पडला पडला ऊस गव्हाणीत पडणार हा पडला कारखाना बंद लगा वाईट झालं का काय? बघा, याला पायावर शेतकरी म्हणते नाही का याला नशीब फुटतं माझं हा परत साहेबाकडे गेलो साहेबाला म्हणलं कारखाना कधी चालू होईल कधी चालू होईल साहेब म्हणला 6 महिन्याने त्याला 6 महिने जर ते ऊस तसा तिथे कारखान्यावर ठेवायचं म्हणलं ऊस होणार आहे का वाळून जाणार आम्ही डोकं चालवलं. हा तसाच घरी आलो घरी आला घरी आल्या हा असं सुरतला सुरतला हा. सुरतला जाऊन काय केलं साल्या सुरतला जाऊन दिल्लीला गेलो सुरत वरनं दिल्लीला गेलो हा. हा गाड्या आमच्या दिल्लीला गेलो दिल्लीला आणि जाफरी बशी आणल्या जाफराबाजी बशी आणल्या हा गावाची गावं टाकली दारात एका साईडला हा जाऊन म्हणलं भाडं दिल्ली नाही तर फोड लागल का हा 500 म्हशी घेतल्या 500 म्हशी घेतल्या एका म्हशीला एक टेम्पो लागल हा भाडं कोणाला द्यायचं नाही बाहेर म्हणलं. कोणाला यायचं नाही आपली मारुती कार नेलेली मारुती कार नेले 500 म्हशी घेतल्या हा अशा मारुतीत भरल्या सगळ्या मारुतीत घालल्या भरल्या ड्रायव्हर असुदी बसायला जागा नाही पण ड्रायव्हर कुठे बसलं टपाल. आमच्या गाडी कोण चालवत होतं म्हशी संग पार करून पार होतं ती गाडी चालवायला बसलो तू कसं काय चालवायचं वरनं मी सांगायचो हा. किनार साईड हा लगीन कोण हा घरी आलो असं करून सगळ्या म्हशी घरी आणल्या गावात टाकले एका साईडला म्हशीची दावण टाकले की ऊस माघारी बोलावला ऊस मागायला बोलवला तुला खरं सांग हा साखर कारखाना तयार कोणी केला आपणच केलाय माणसाने केला. माणसानेच केलाय आपण कोण आहे आपण माणसंच आहे हा. सगळा ऊस माघारी आणला मागायला आणला. धरमुळे त्यामुळे टाक म्हशी टाक म्हशीला लाव मागं पोतं. लाव मागं पोतं. साखर तयार हा. काय झालं काय 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 केलं म्हणलं धरमुळे त्यामुळे टाक म्हशी टाक म्हशीला लाव मागं पोतं. लाव मागं पोत साखर तयार तयार लगा म्हशीच्या डोंगरात असे साखर काढले असते काय खरं होतं बाई बघ पहाटे 5ला पडल्याला सपाट 2 मिनिटं. हा असू द्या एका दोघं झाल्याशिवाय सिंगल केल्याशिवाय सिंगल कोण सिंगल कोण भाजत नाही आपल्या जीवाचा जीवन मिळतो राजू शेंडगे राजू लहान आहे शेंडगे आता. घरामध्ये कर. त्यांना ताबडतोब व्हिडिओ काढू आवाज का? द्या. आणि पुढच्या कार्यक्रमात जा. राजू शेंगाडे मारवाडी का शेंगाडे आहे शेंडगे शेंडगे ओ मास्टर कलाभूषण राजू शेंडगे मायोधारी मैसम एक दिवसारी मायोधारी मायोधारी मैसम मैसम एक दिवसारी मायोधारी मैसम
मायदारी मैतम मैतम वंजारी मायदारी मैतम 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 जबर वाटे जबर वाटे जबर वाटे मैतम मैतम वंजारी मायदारी मैतम मायदारी मैतम मैतम वंजारी मायदारी मैतम लगा ही कन्नड भागात ना लागा काय हा याला हाक मारतोय गाणीच म्हणतोय लगा राजू शेंडकेला आवाज येतो हे कोणाचा आवाज येत मी म्हणलं महान कसा आवाज येतो ओ मास्टर कलाभूषण राजू शेंडगे बारामतीकर बाहेर कोण आहे मी तुझा मित्र आहे मित्र आहे हा मग एक काम करा काय करतोय आतमध्ये या या आणि माझा घंटा हलवा आता जमायचा. हे तुला जमल का आपल्याला घंट्यातलं काय जमत नाही बघ जमत नाही हा हा मला तू बाहेर येतो का आम्ही आत येऊ ए राजू शेंडगे कसं काय चाललंय या अरे नालायक माणसानं तुम्हाला काय कळतं मिळतं का नाही काय झालं या अरे गावची यात्रा जवळ आली आहे. जवळ आली आहे. तेव्हा छोटा मोठा कार्यक्रम आणला पाहिजे आणला पाहिजे. मला सांगा मी किती महिने मला तिथं नव्हतो ऐका बरोबर आहे. 9 महिने नव्हता आहे का नाही संगीत होतो का 9 महिने 9 महिने कुठे गेलतो 9 महिने कुठे गेलतो कशाला गेलतो माहिती तुम्हाला बंगालला गेलतो बंगालला जादू शिकायला शिकायला किती शिकलोय जादू किती शिकलाय 8 पुरुष 8 पुरुष हो हल्ला का मला सांगा याला काय म्हणतात आपल्याला काय एवढं आम्हाला काय माहिती? हाताचा पण या पुढे ये जरा, पुढे ये. पुढे ये. लांब लांब पोळे चुकू नको. याला काय म्हणतात हात हात नाही अरे या बोटांना सुद्धा नाव आहे काय सांगताय हो नाव आहे ते हो आणि आम्हाला कशी माहिती नाही करगडी तर गरी मरगडी मरगळी मधबट मधबट चापगडी चापकळी आणि तुमच्या तून सवलत जोर देतो का तू म्हणजे अजून मी काय अजून करणार कळलं नाही अजून सांगू अजून सांग करगडी करगळी मरगडी मरगळी मधबट मधबट चापगडी चापगळी आणि तुमच्या हो. आता तुम्ही म्हणणार याचं काय करणार बंद करून करगडीच्या जागेवर अंका आणि अंक्याच्या जागेवर हे करगडी झालं हे संपलं परत दुसरं बंद करून चालू करतो माझ्या जादूनी माझ्या मंत्रांनी हे सगळं करणार आहे बघायचं तुम्हाला तिकडे बघायचं नाही जय अलीकाली महाकाली जंगल की रहने वाली मंत्र चाललाय जय अलीकाली महाकाली जंगल की रहने वाली घर कथा कथा तोड खाली काय बघतोय काय करतोय खाली बघू नको मंत्र आहे माझा जय अलीकाली महाकाली जंगल की रहने वाली घर कथा कथा तोड घर कथा कथा तोड शा, शा. कसं काय कसं काय कसं काय कसं काय बारकांनी पोरं इथं फसवायला लागलोय रे. जाऊ द्या. मी तुमची थोडीशी केली ठीक आहे बरं. मला काय म्हणायचं हा. गावची यात्रा आली आली, आली. तो छोटा मोठा कार्यक्रम आणला आणलाच पाहिजे. हे काय? आपण घालूची गोष्ट पाच जण. पाच जण. या कंपनीच्या मालक कोण गुलाबराव हर्षिकर त्याला आवाज दे आता आणि सचिन कुमार हर्षिकर हा. त्यांना ताबडतोब त्यांच्या बंगल्यावर जायचं कार्यक्रम ठरवायला हा. हा त्यांना डायरेक्ट त्यांच्या काका समोर जाऊ हो हे का नाही हा. काका समोर जाऊ आणि कार्यक्रम ठरवणं या माझ्या मागे चला कार्यक्रम